लाडकी बहीण योजना सुरू झाली. आता त्यातील बऱ्याचशा महिलांचं म्हणजे आता परत म्हणजे बंद होत आहे पैसे येणं. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? लाडक्या बहिणीचे सरकार पैसे देते बरोबर, पण लाडक्या बहिणीचे जे समजा घरातले जे मालक आहे, अरे पण येतं कर्जबाजारी ना लाखो ना. तुमच्या 1,500 रुपयात काय होतं त्यांचं? ते लाडक्या बहिणी अर्ध्याच्यावर तर शेतकरी आहे ना. त्याला तुम्ही 1,500 रुपये देऊ राहिली, पण त्यांचे मालक कधी कर्जबाजारी असे लाखो त्यांना, आणि त्यांनी कधी गळाला फास लावून मेली. तुमचे 1,500 रुपये पुरते का हो त्यांना? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. लाडकी बहीण फक्त लेडीजला देता तुम्ही. त्या लाडक्या बहिणीच पूर्ण घर, पूर्ण शेती, पूर्ण लेकराचे शिक्षण चालते का? चालते का? हे आता सरकारचा एक पाठीमागे आता सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता की शेतकऱ्याच्या कुटुंबाचं मासिक उत्पादन किती आहे. तर त्यांनी एक म्हणजे एक अंदाजित उत्पन्न सांगितलं होतं. त्यांनी 10,800 म्हणजे 11,000 पर्यंत पूर्ण कुटुंबाचं उत्पादन सांगितलं होतं. आणि हाच प्रश्न त्यांना उलट विचारला गेला होता की शेतकऱ्याचं प्रति दिवसाचं उत्पादन किती आहे. तर ते त्याचं उत्तर सरकारकडे नाहीये. म्हणजे इतका ढोबळ कारभार सरकारकडे. तुम्हाला माहितीये का, शेतकऱ्याचं मासिक नाही वार्षिक पर डे नाही, शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न, आणि ते शेतकऱ्याला सुद्धा माहित नाही. सरकारला काय माहिती, शेतकऱ्याला माहित नाही. आज आपण हे जमिनीत जे बी टाकतो हे किती टक्के येणार, त्याचं उत्पन्न किती होणार, त्याला किड किती लागणार, आणि गव्हर्नमेंट हे जे औषधाचे 10 रुपयाचे रेट 100 रुपये घेतं, जीएसटी शेतकऱ्याकडून घेतला जातो. आणि मग याचे खर्च किती होणार, आणि तिथं गेल्यानंतर आडत हमाली चोर गिर सगळे शेतकऱ्याकडूनच लुटून नेणार. आणि शेतकऱ्याच्या हातात किती येणार हे देव सुद्धा सांगू शकत नाही, तर सरकार काय सांगन? विशेषतः म्हणजे आता भाजपचे एक माजी मंत्री आणि सध्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी काल एक स्टेटमेंट दिलंय की काटकसर आपण ज्याला म्हणतो बजेटमध्ये, तर भाजीत एक उदाहरण दिलं त्यांनी की भाजीत मीठ कमी टाकून काटकसर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सरकारसाठी कर्जमाफी हा विषय हा लय मोठा नाही. त्यांनी उदाहरण ते बी दिलं. उदाहरण त्यांनी आणखीन केंद्र शासनाने जे गव्हर्नमेंट लोकांना जी पेमेंट वाढ केली ना, 186% त्यांनी पगार वाढवलाय. तर त्याचे बजेट नुसार फक्त 20-25 टक्के फक्त काहीतरी शेतकऱ्याचे कर्ज आहे त्याच्यामध्ये, कर्जमाफीमध्ये पूर्ण त्यांनी पूर्ण सांगितलं. काही फरक पडत नाही सरकारला या गोष्टीचा. डावलल्या जाते. त्याचं कारणच असे, शेतकरी हा सबळ म्हणजे सक्षम नाहीये, वैयक्तिक सक्षम नाहीये, संघटित नाही, असंघटित शेतकरी आहे. आणि शेतकऱ्याकडून होतंय तरी काय म्हणजे या विचाराने सरकार त्यांच्याकडे कानाडोळा करत आहे. आणि विशेषतः म्हणजे बऱ्याचशा न्यूज चॅनल कडून आता सध्या अपडेट असं आहे की मागील कर्ज क्लिअर शेतकऱ्यांनी कसं झालं की सरकारने निवडणुकी अगोदर डिक्लेअर केलं की आम्ही कर्जमाफी करणार. दोन्ही पण सरकारने केलं. त्याच्यामुळे काय झालं, ह्या वर्षीचं जे कर्ज आहे हे शेतकऱ्यांनी भरलं नाही आणि बँकेवर बोजा वाढलाय. आता सध्या कंडिशन अशी झाली आहे की बऱ्याचशा न्यूज चॅनलना असं सांगितलंय की ह्या वर्षी त्यांच्याकडे कर्ज वाटवण्यासाठी पण पैसा उरलेला नाहीये, आणि पुढचं पीक कर्ज भेटते की नाही भेटते याची शाश्वती सुद्धा बँकाला आतापर्यंत नाही. बरोबर. हा सगळ्यात मोठा धोका आहे शेतकऱ्यासाठी. म्हणजे सरळ सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतंय असं तरी मला वाटतं. आणि म्हणजेच नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. शेतकरी नेमकी कोणत्या स्तरावर आहे आणि कोणत्या स्तरावर जाणार आहे हे तुम्हाला कळतंच, त्याबद्दल काही विशेष नाही. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पाहत रहा आधुनिक शेतकरी. धन्यवाद शेतकरी.